महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जिल्हा कार्यकारिणीची बैठक आज मेकर येथे बैठकीचं निवडणुकीच्या अनुषंगाने आज आयोजन करण्यात आलं आहे। या बैठकीला प्रमुख उपस्थिती म्हणून बुलढाणा जिल्ह्याचे लाडके जिल्हाध्यक्ष माननीय लक्ष्मीभाऊ जाधव तसेच त्यांचे सहकारी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष मान घालेभाऊ तसेच इतर मेकर तालुका अध्यक्ष संतोषभाऊ अंबोरे, शत्रुघ्न शेके व इतर सर्वच पदाधिकारी व तसेच परिवहन सेनेचे राजेश भाऊ इंगळे आणि इथे जमलेले सर्व महाराष्ट्र सैनिक व तसेच पत्रकार बांधव, आज आगामी स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका काही दिवसावर होऊ घातलेल्या आहे। तरी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बैठक आयोजित केलेली आहे। तर या बैठकीला मार्गदर्शन म्हणून आपले जिल्हाध्यक्ष लक्ष्मीभाऊ जाधव या आपल्या मार्गदर्शनातून सर्व विचार सांगणारच आहे। पण सध्याच्या घडीला जिल्हा परिषद, पंचायत समिती व तसेच नगर परिषद व महानगरपालिकेच्या निवडणुका काही दिवसावर होऊ घातलेल्या आहे। त्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इच्छुक जे उमेदवार असतील व जिल्हा परिषद, पंचायत समिती व तसेच येणारी प्रत्येक निवडणूक असो, या अनुषंगाने मोर्चे बांधणी, पक्ष बांधणी, शाखा अध्यक्ष, बूथ एजंट या शाखाध्यक्षापासून तर वरच्या लेवलपर्यंत कार्यकर्त्यांनी आपण आपल्या प्रभागामध्ये, वार्डामध्ये कशा प्रकारे बांधणी केली आहे, कोणत्या निवडणुकीमध्ये कोणते विचार व कोणते निवडणुकीचा मुद्दा घेऊन आपण लोकांपर्यंत पोहोचणार आहे, अनेक पक्षाने आतापर्यंत केलेले हेवे दावे या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना असा एकमेव पक्ष आहे की सध्याच्या घडीला लोकांना एक उत्तम पर्याय म्हणून असलेला पक्ष आहे। आता लोकांचा जो बघण्याचा दृष्टिकोन इतर पक्षाकडे आहे तसा आपल्या पक्षाकडे अक्षरशः एकमेव पक्ष आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे बिन उमेदवार असतील जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरसेवक या निवडणुकीला उभे राहणार आहेत। तरी या निवडणुकीमध्ये सर्व महाराष्ट्र सैनिकांनी मनापासून काम केलं पाहिजे आणि आपले नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य कसे निवडून येतील त्या अनुषंगाने काम केलं पाहिजे। आणि मी माझे 2 शब्द थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।